श्री स्वामी समर्थ। पहिली, आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये? उत्तर, त्यात आपले सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते। ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो। दुसरा, देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटांनी गंध का लावावे? उत्तर, हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत। अंगठा आत्मा, तर्जनी पितर, मध्यमा स्वतः, अनाहमिका देव, करंगळी ऋषी। म्हणून देव बोटांनीच देवाला गंध लावावे। तिसरा, समईत नेहमी 1, 3, 5, 7 अशा विषमवाती का असाव्यात, सम का असू नयेत? उत्तर, विषम तत्व हे तम आहेत, त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या तम हे विषय उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून। चौथा, अंगावर फाटलेले कापड कधीही का शिवू नये? उत्तर, पितरांना दोष लागतो म्हणून। पाचवा, उंबऱ्यावर बसून का शिंकू नये? उत्तर, उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही, तेथे सर्व तीर्थ बसतात, तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असतो, शिंकणे तिला व्यास येतो, त्यामुळे अपयश कोण घडतो, म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे। सहावा, निजलेल्या माणसास का ओलांडून जाऊ नये? उत्तर, झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून। सातवा, मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये? उत्तर, प्रेतच राहावेत म्हणजे पिशाच योनीत जाते, त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून। आठवा, रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुसऱ्यास का देऊ नयेत? उत्तर, याच्यात करणित्व आहेत, आकर्षण क्रिया पटकन होते व बळीत्व आहे म्हणून। नववा, सायंकाळी केर का काढू नये? उत्तर, लक्ष्मीला आवडत नाही, लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मी आवडते। दहावा, रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा? उत्तर, शिव म्हणून नमस्कार करावा। अकरावा, कोणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे? उत्तर, येणे घडते नाही तर कायमचे जाणे होते। 12वा, एका हाताने देवाला नमस्कार का करू नये? उत्तर, दश इंद्रियांचा नमस्कार महत्त्वाचा असतो, पंचतत्वाचा नाही। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।